सुप्रभात. सुप्रभात. नमस्कार. टीम जनमंगलच्या वतीने मी श्रेया सरनाईक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज परमपूज्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी, पुण्यस्मरण दिवस. याचेच औचित्य साधून आजपासून आपण मनाचे श्लोक यावर निरूपण मालिका सुरू करत आहोत. जनमंगल समूहाच्या सर्व वाचक, लेखक, पत्रकार, कलाकार व परिवारातील सदस्यांना नम्र विनंती आहे की या सर्वांग सुंदर अशा आध्यात्मिक प्रवासात आमच्या सोबत राहा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ही मालिका पोहोचवा. या मालिकेच्या आपल्या प्रवचनकार आहेत सौ शैलजा संजय लुले, म्हणजेच आमच्या लुले काकू. शैलजाताई, आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या विनंतीला इतक्या व्यस्त आणि व्यग्र दिनक्रमातून आपण वेळ काढला, ही परमेश्वराचीच कृपा आहे. आदरणीय डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर, ॲडव्होकेट वर्षा माडगुळकर मॅडम, कुटुंब प्रमुख वैष्णवीजी बोरगावकर आणि कार्यकारी संपादक भैरवी देशपांडे या साऱ्यांच्या शुभेच्छा सोबत घेऊनच हा कार्यक्रम करण्याचा संकल्प आयोजिला आहे. शैलजाताई लुले यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देते. त्या राहणार यवतमाळच्या आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका, राहणार मुरगुड, जिल्हा कोल्हापूर यांच्यात त्या अनुग्रहित असून परमपूज्य डॉक्टर सुनील लुले काका यांच्या त्या सहधर्मचारिणी आहेत. आनंदरूप जीवन जगण्याची कला या दोघांनी आपल्या गुरूंकडून म्हणजेच डॉक्टर काकांकडून घेतली आहे व इतरांनाही त्याचे मार्गदर्शन करत आहेत. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. ही सर्व मालिका आम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करत आहोत आणि संतश्रेष्ठ श्री रामदास स्वामी यांना सुद्धा वंदन करत आहोत. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या शब्दात सांगायचे तर, रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी, आता राम एकच करी तुझा विसर न पडो अंतरी. या प्रवचन मालिकेतील प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मी परमपूज्य आदरणीय शैलजाताई लुले यांना निमंत्रित करत आहे. काकू, तुम्ही तुमच्या प्रथम पुष्पाला सुरुवात करू शकता. धन्यवाद श्रेयाताई. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करते. त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर सुनील लुले काका यांना सुद्धा मी साष्टांग वंदन करते. तसेच आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. महाराजांना सुद्धा त्याचा साष्टांग दंडवत. त्यांच्या प्रेरणेनेच आजची मालिका सुरू होते आहे. अशीच त्यांची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळो आणि रामनामचे त्यांनी प्रत्यक्ष चैतन्य रूप होऊन, ब्रह्मचैतन्य रूप होऊन आपल्या सगळ्यांसमोर जे ठेवलं
ते चैतन्य रूप रामनाम आमच्या सुद्धा असंच मुखी आणि संपूर्ण अंगी पण विलसो जीवन राममय हो, अशा महाराजांना साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे आपल्या ह्या जनमंगलचे जे सर्व आहेत, जे सूत्रधार आहेत, जे मार्गदर्शक आहेत, त्यांना प्रेरणा भगवंताकडून आलेली आहे. असे सगळ्यांचे प्रेरणादायी आपले शिरीषजी कुलकर्णी, त्यांना सुद्धा मी नमस्कार करते. वर्षाजी माडगुळकर या सुद्धा मुख्य संपादक आहे, त्यांना सुद्धा नमस्कार. भैरवी देशपांडे कार्यकारी संपादक जे आहेत, सगळ्या टेक्निकल भाग सांभाळतात आहे, त्यांना पण माझा प्रणाम. वैष्णवी बोरगावकर मार्गदर्शकाशिवाय काहीच होऊ शकत नाही, अशा मार्गदर्शक आपल्या असणाऱ्या वैष्णवी बोरगावकर ताई, त्यांना पण मी साष्टांग नमस्कार करते. मला आज या जनमंगलवर येण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं त्या आपल्या श्रेयाताई सरनाईक यांना पण नमस्कार मुख्य संपादक म्हणून, आणि विशाखाताई राजे यांना सुद्धा नमस्कार करते. आणि आपणा सगळ्यांना वंदन करते श्रोते हो, कारण आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला मनाचे श्लोक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी याची रचना केलेली आहे. 205 असे मनाचे श्लोक आहेत. आणि ह्या मनाचा श्लोक याचा मुख्य उद्देश माझ्या मनाला उपदेश करण्यासाठी आहे, आमच्या सगळ्यांच्या मनाला उपदेश करण्यासाठी, म्हणून मनाच्या श्लोकाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणूनच याला मनोबोध असं सुद्धा म्हटलं जातं. मनाचे श्लोक किंवा मनोबोध. आता बोध केव्हा होतो? बोध का म्हटलं ह्याला? आपल्याला ज्या वेळेला आपले शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगतात, समजावून सांगितल्यानंतर ती समजते असं नाही, परत ते आपल्याला परत समजावून सांगतात, वारंवार आपल्याला एखादी गोष्ट समजावून सांगतात, आणि एक दिवस ती आपल्याला पटकन समजते आणि आपण म्हणतो की सर आत्ता समजलं मला, असं म्हणतो की नाही. पण ज्यावेळेला ती माझ्या मनाला संपूर्णतः पटलेली असते, समजलेली असते, त्यावेळेला तो जो क्षण आहे त्या क्षणाला बोध असं म्हणतात. दोन व्यक्ती आपसात बोलतात, तो संवाद असतो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा काही सांगतं, ती उपदेश शिकवण या पद्धतीची असते. परंतु श्री गुरु ज्या वेळेला आपल्या शिष्याला एखादी गोष्ट समजावून सांगतात, त्याच्या हितकारक गोष्ट जेव्हा समजावून सांगतात, आणि ती समजावून सांगत असताना ती त्याला जेव्हा समजते, पटते मनाला, आधी तो ऐकतो, मग त्याला समजतं, समजण्याचं रूपांतर पटण्यामध्ये होतं, आणि पटण्याचं रूपांतर ती गोष्ट आचरणामध्ये आणल्या जाते, आणि आचरणात आणल्यानंतर त्याचा जो परिणाम असतो त्याला बोध असं म्हणतात. म्हणून मनोबोध. मग आता आमची जबाबदारी वाढली की नाही हो, मनाचं मनोबोध ऐकण्याच्या वेळेला, ज्या वेळेला आपण तत्पर असतो त्याला आपली जबाबदारी वाढली की नाही. नुसतं श्रवणापुरती राहिली का? अजिबात नाही. श्रवण झाल्यानंतर ती समजून घेणं, श्रवणाच्या पुढच्या आता पायऱ्या चालू झाल्या. ऐकल्यानंतर ती गोष्ट समजून घेणं, नुसतं समजून घेण्यापुरतं मर्यादित राहिली नाही, तर ती पटवून घेणं, आणि नुसती पटण्यापुरता पण ती मर्यादित राहिली नाही, तर पटवून घेतल्यानंतर ती गोष्ट आपल्या आचरणामध्ये आणणं, आणि आचरणात आणल्यानंतर त्यामधून आम्हाला जो काही आनंद मिळतो, त्या आनंदामध्ये स्थिर राहणं, इतकं या बोध या शब्दाच्या मागे एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. संतांनी दिली आहे, शास्त्रांनी दिली आहे. म्हणून परमार्थ हा जबाबदारीच आहे.
बेजबाबदारीचं नाहीये, नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं. नळी फुंकली सोनारे, अशा पद्धतीचा हा परमार्थ नाहीये. व्यवहारात आपण अनेक गोष्टी अशा करतो, परंतु परमार्थामध्ये ही जबाबदारी आहे की जे मी ऐकतो ते मी समजून घ्यायचं, पटवून घ्यायचं, आचरणात आणायचं आणि बोधरूप होऊन राहायचं. तेच होऊन राहायचं, जे मी ऐकलंय तेच होऊन राहायचं. ती जबाबदारी या परमार्थामध्ये आहे हो, आणि तीच जबाबदारी या मनाच्या श्लोकामध्ये आहे. आजपासून आपली मनाच्या श्लोकांची ही मालिका सुरू होत आहे आणि त्यामध्ये समर्थांनी काही असे विशिष्ट श्लोकांचे गट केलेले आहेत. 10-10 श्लोकांचे पण गट केलेले आहेत की त्या श्लोकांच्या अंतर्गत एकच विषय समर्थांनी आमच्या अंतःकरणावर ठसवलेला आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमान, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, जुने ठेवणे मी पणे आकळेना. अशा पद्धतीचे असे श्लोकांचे विशिष्ट असे गट केलेले आहे आणि त्या गटांनुसार जर त्या श्लोकांचा आपण अभ्यास केला तर तो विचार आपल्या अंतःकरणामध्ये ठसेल, खोलवर रुजेल आणि आपण त्या तो विचार आमच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आपण तत्पर असू. म्हणून एखादी गोष्ट वारंवार सांगितल्या जाण्याचा उद्देशच तो असतो की त्या विचारानुरूप आपलं जीवन व्हावं. फार महत्वाची गोष्ट आहे. तो संस्कार आमच्यावर व्हावा. मुलाला एकदा सांगितल्यानंतर नाही कळत हो. लहान असतो, अरे अभ्यास कर, नाही कळत. त्याला घेऊन बसावं लागतं. वारंवार तीच गोष्ट सांगावी लागते. काही दिवसानंतर जसा जसा तो मोठा होतो, समज वाढते, तसं तसं अभ्यास केल्याशिवाय मला यश नाही, हा त्याच्या मनावर तो संस्कार होऊन जातो आणि तो आपल्या मनाने अभ्यास करायला लागतो. बस काम झालेलं आहे, आईचं काम झालंय, आता आई त्याला अभ्यास कर म्हणत नाही, अभ्यास केला का बघत सुद्धा नाही. संस्काराचं महत्व अगदी याप्रमाणे समर्थांनी आमच्या अशा काही गट घेतलेले आहेत आणि आमच्यावर ते संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला एक गट आपण आता चिंतनाला घेतो आहे की प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थाने 3 नंबरचा श्लोक जरी दिलेला असला तरी सुद्धा 67 ते 76 हे 10 श्लोकांचा गट जो आहे, या 10 श्लोकांच्या गटामध्ये समर्थांनी आम्हाला प्रभाते मनी राम चिंतित जावा हे शेवटचं चरण प्रत्येक श्लोकामध्ये कॉमन आहे आणि आम्हाला समर्थांना या 10 श्लोकाच्या माध्यमातून हा संस्कार अंतःकरणावर करून द्यायचा आहे की प्रभाते समयी राम चिंतित जावा. रामाचं चिंतन केव्हा करायचं तर प्रभात समयी करायचं. हा संस्कार आमच्या अंतःकरणावर होण्यासाठी समर्थांनी 10 श्लोकांचा हा गट आमच्या समोर मांडलेला आहे आणि चिंतनाला मी हा गटच घेतलेला आहे. होऊ शकतं आज आपल्या श्लोकाला सुरुवात पण होणार नाही, कारण आधीची पार्श्वभूमी सगळ्या आपल्याला नीट जर समोर मांडली तर आपल्या त्या संस्कारक्षम अंतःकरणावर संस्कारक्षम असं समर्थांचा प्रभाते मनी राम चिंतित जावा हे उमटलं पाहिजे, हा संस्कार झाला पाहिजे. म्हणून 67 श्लोकापासून मी आज सुरुवात करते आहे या शीर्षकाखाली. मग आता हे जे मनाचे श्लोक आहे याचा आम्हाला जबाबदारी आली हो. पठण करण्यापुरता पाठपाठांतरासाठी आहे असा आपला समज आहे आणि आपण पाठपाठांतर करतो, मुलांकडून करून घेतो. आम्ही पण पाठपाठांतर करतो मनाच्या श्लोकाचं. पण नुसता हा एक टप्पा नाहीये, आत्ताच सांगितलं मी, हा एक टप्पा नाहीये. तो हा पाठांतराचा टप्पा झाला, दुसरा समजावून घेण्याचा टप्पा आणि तिसरा प्रत्यक्ष वागण्याचा टप्पा. असं जर आम्ही अशी वाटचाल जर केली तर आम्ही बोधापर्यंत जाऊ आणि तो बोध आमच्या जीवनामध्ये आम्ही बोधरूप होऊन राहू आणि जीवन आनंदाचं होईल एवढं पक्क सांगते. समर्थांचा तो बाणाच आहे, मनाची शते ऐकता दोष जाते. आणि अशा पद्धतीने आमच्या मध्ये असलेले जे अनेक दोष आहेत हे संपूर्णपणे जातील आणि त्याचा परिणाम काय होईल
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केल्यानंतरचा परिणाम काय? आमच्या ज्ञान आणि सामर्थ्य, वैराग्याचं सामर्थ्य अंगात येईल. आणि त्याचा परिणाम काय हो? वैराग्य कशासाठी? वैराग्याची फार भीती वाटते आम्हाला. वैराग्य म्हटलं की बापरे सगळं सोडून जावं लागतं वनात. नाही हो, अजिबात नाही. आपल्या प्रपंचामध्ये राहून, आपल्या घरी राहून, आपण आहोत त्या कार्यक्षेत्रामध्ये राहून, कार्य करून त्या सगळ्यांपासून अलिप्त असणं, बस त्याला वैराग्य म्हणतात. अनासक्त वृत्तीने राहणं त्याला वैराग्य म्हणतात. ते वैराग्याचं सामर्थ्य आमच्या अंगी आल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे? ज्ञान आम्हाला प्राप्त झाल्यानंतर, वैराग्य अंगी सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर त्याचा परिणाम असा होणार आहे की आम्ही म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. आम्ही जीवनमुक्त होणार आहोत. जीवनमुक्त. आता जीवनमुक्त म्हणजे काय? आपल्या समोरच्या ज्या ह्या कन्सेप्ट आहेत ना, बेसिक कन्सेप्ट, ह्या जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही मनाच्या श्लोकामध्ये पाहिजे तशी खोलवर उडी मारू शकत नाही आणि बोधापर्यंत जाऊ शकत नाही. जीवनमुक्त आम्हाला व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय हो? आम्ही जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर मृत्यूपर्यंत हा जो सगळा वेळ असतो ना, या सगळ्याला म्हणतात आयुष्य. जन्म ते मृत्यू इथपर्यंत त्याला आयुष्य म्हणतात. किती आयुष्य आहे? 100 वर्ष आहे. किती आयुष्य आहे? 50 वर्षाचं आयुष्य आहे. हे भगवंताच्या नियोजनाप्रमाणे आम्हाला आयुष्य मिळत असतो. तो प्रांत भगवंताचा असतो, तो प्रांत माझा नाही. मग माझा कोणता प्रांत आहे? माझी काय जबाबदारी आहे? मिळालेल्या आयुष्यात माझी जबाबदारी काय आहे? तर जे आयुष्य मला मिळालेलं आहे, किती मिळालं ते भगवंताला माहित आहे. पण आज माझं जे ऍक्टिव्ह लाईफ आहे त्यामध्ये मी ह्या जीवनामध्ये, ह्या आयुष्यामध्ये ज्या घडामोडी घडतात ना हो, कमी घडामोडी घडतात का? अनुकूल, प्रतिकूल, सुख, दुःख, प्रेम, क्रोध, कितीतरी द्वंद्व आमच्या जीवनामध्ये अगदी धुमाकूळ घालत असतात की नाही? सगळ्यांचा अनुभव आहे की नाही हा? तर ह्या सगळ्या द्वंद्वातून, ह्या सगळ्या कटकटीतून आम्ही मुक्त व्हायचो. म्हणजे सोडून द्यायच्या का? नाही. सुखामध्ये असलो तरी आनंद, समाधान आमच्या अंतःकरणामध्ये विलसत राहील. दुःखामध्ये जरी असलो तरी समाधान आमच्या अंतःकरणामध्ये विलसित राहील. कोणतीही परिस्थिती असो, अंतःकरणातल्या समाधानाला धक्का लागणार नाही. याला म्हणतात जीवनमुक्त. म्हणजे जीवनातल्या घडामोडीमधून माझं अंतःकरण हे अलिप्त झालं, ते मुक्त झालं. त्या घडामोडीचा माझ्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. माझं अंतःकरण समाधानाने आणि आनंदाने भरून जाईल. याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि हाच मोक्ष आहे, हीच मुक्ती आहे. म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. असं जीवनमुक्त मला मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून व्हायचंय. आज आपलं जीवन अत्यंत खडतर असं आहे. जो तो बघतो आहे दुःखाने भरलेलं जीवन आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थांनीच प्रश्न विचारलाय की नाही, सर्व सुखी असा कोण आहे? आपण उत्तर देतो कोणीही नाही. बघा सगळ्यांना दुःख आहेच की नाही? काही ना काही प्रमाणात दुःख आहेच की नाही? हो आहे. पण कोणाला आहे? जे प्रापंचिक आहे, जे बद्ध आहे त्यांना. आणि जे या मार्गावर वाटचाल करतात आहे ते सर्व सुखी आहे. ज्यांना खरं सुख माहित झालंय, शाश्वत सुख कशात आहे हे ज्यांना माहित आहे. कशात आहे हो शाश्वत सुख? शाश्वत सुख फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. हे ज्यांना माहित झालेलं आहे तो सर्व सुखी आहे. आणि असा सर्व सुखी मला व्हायचं आहे, असा ज्यावेळेला आम्ही निर्धार करू त्यावेळेला मग जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी मी आहे. आणि सर्व सुखी मी झाल्यानंतर
आम्ही जीवनमुक्त होऊ आणि मग बघा जीवनामधला आनंद काय राहील हो. सदैव प्रसन्न राहील. आपण संतांकडे बघतो, सदैव प्रसन्न असतात. सुखात पण दुःखात पण. दुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आलेले नाहीत का? निश्चितपणे आलेत. पण तरी सुद्धा त्याही दुःखाच्या प्रसंगात ते अत्यंत आनंदी आणि समाधानीच असतात. शांत असतात. त्यांच्या शांतीला कधीही धक्का लागत नाही. ती शांती मला कमवायची. आवडेल की नाही हो आपल्याला शांती कमवणं? आज आपण शांतीसाठी धडपड करतोय की नाही? एक विशिष्ट उद्देश ठेवून आपण आज ह्या जनमंगल या संस्थेच्या अंतर्गत एकत्र का आलो? आपला काय उद्देश आहे? जनमंगल, जनांचं मंगल करायचं. म्हणजे लोकांचं मंगल करायचं. म्हणजे मला माझं मंगल करून घेण्यासाठी मी या छत्राखाली आलो. हे छत्र तयार करण्याची प्रेरणा त्या भगवंतानी काही लोकांना दिली. सिरीज जी आहेत, आपले वर्षाजी आहेत. वर्षाजी गदिमांच्या नात आहे असं मला कळलं आणि अत्यंत आदराने त्यांच्या प्रति मन भरून आलं हो. काय प्रतिमा आहे गदिमांची. राममय झाले असे आपले गदिमा. निश्चित त्यांच्याचकडून ती प्रेरणा त्यांना पण आलेली आहे की जनांचं मंगल करायचं, त्यांचं मंगल करायचं, शाश्वत हित झालं पाहिजे, त्यांना आनंदित करायचं. त्याच्यासाठी, त्या हेतूसाठी आपण सगळेजण एकत्र आलेल्या जनमंगलच्या छत्राखाली. आणि त्यांनीच प्रेरणा दिली. मनाचे श्लोक निश्चितपणे इथे व्हावेत. मग आम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल, आम्हाला आमचं मंगल करायचं असेल, तर मंगल कोण करू शकतो? व्यक्ती मंगल करू शकत नाही. अजिबात नाही. अजिबात व्यक्ती मंगल करू शकत नाही. कारण व्यक्ती, माणूस कसा आहे, व्यक्ती कशी आहे, पराधीन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमांची रचना सांगून ठेवलंय की आम्ही पराधीन आहोत, स्वतंत्र नाही. आम्ही कोणाच्या बाहुले आहोत? सगळे ईश्वराच्या हातातले. सगळं चालणार करणारा कोण आहे? करता करविता ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराची ज्या वेळेला आम्ही आराधना करू, त्या ईश्वराच्या जेव्हा आम्ही शरण राहू, शरणागत राहू, संपूर्ण शरणागती त्या ईश्वराप्रती ज्या वेळेला आम्ही घेऊ, त्यावेळेला आमचं जीवन हे ईश्वरमय होऊन जाणार आहे, राममय होऊन जाणार आहे आणि ते जीवन आनंद रूप होणार आहे हो. त्यांनी आमचं मंगल होणार आहे. ते मंगल होणार आहे, ते हित आहे. आणि असं आम्ही एकमेकांचं करू तर जनमंगल होणार आहे, जनांचं मंगल होणार आहे. एवढा मोठा उद्देश या जनमंगल योजनेचा आहे. आणि त्या अंतर्गत आपल्याला सेवा करायला मिळते, भाग्य समजते. म्हणून मनाचे श्लोक आमचं मंगल करणार आहे. म्हणून आम्ही पाठपाठांतरांपुरता मर्यादित न राहता आम्ही समजून घ्यायचा. या मालिकेच्या माध्यमातून एवढे 10 श्लोक जरी आम्हाला समजले तरी जीवनाचं कल्याण होणार आहे, जीवनाचं मंगल होणार आहे, जनमंगल होणार आहे, जनांचं मंगल होणार आहे. लक्षात घ्या. ज्यात आम्ही छत्राखाली काम करतो ना हो, त्याचा उद्देश नेमका काय आहे हा आमच्या लक्षात आलाच पाहिजे. नाही तर मग सगळेच काम करतात, मजूरही काम करतात. बिल्डिंग बांधण्याचं काम आहे, मजूर आपले दगड आणून टाकतात, विटा आणून टाकतात, सिमेंट आणून टाकतात. काय बांधतात ते? त्यांना जर आम्ही विचारलं की कशाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्हाला मालकाने सांगितलं आणून टाका, आम्ही आणून टाकलं. असं आमच्याकडून होता कामा नये. आम्ही जर एका छत्राखाली आलेला आहोत, जनमंगल छत्राखाली. आणि मला माहितीये श्रीदेवजींचं सुद्धा फार सुंदर ईश्वर आराधना पुस्तक आहे. ईश्वराची आराधना
काय पद्धतीने करावी, योग्य विचार जर आम्हाला मिळाले तर आम्ही ईश्वराचा आराधना योग्य पद्धतीने करू शकू. आणि ते योग्य मार्गदर्शन, योग्य आम्हाला आराधना करण्याचं शास्त्र जर कोणी शिकवत असेल तर श्री गुरु शिकवतात. शास्त्राचा आधार घेऊन श्री गुरु आम्हाला हे सांगत असतात की आमचं खरं मंगल कशामध्ये होणार आहे. गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. अख्खं आयुष्य संपूर्ण राममय जीवन त्यांचं होतं. म्हणून त्यांना ब्रह्म चैतन्य हे नामाविना आम्ही दिलं. त्या रामरायाला आमच्या जीवनामध्ये आनंद रूपाने प्रगट करणारे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. जीवन कसं जगायचं संतांनी आम्हाला शिकवलं. जीवन कसं जगायचं आणि मृत्यू कसा घडवून आणायचा. माझा मृत्यू मी कशी परिस्थिती तयार करायची, शेवटच्या दिवस गोड होण्यासाठी काय प्रयत्न करायचे, मरण कसं असावं हे आम्हाला संत शिकवतात. म्हणून संतांच्या पुण्यतिथी आम्ही साजऱ्या करत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला आमचं कल्याण करून घ्यायचंय, मंगल करून घ्यायचंय. म्हणून ते समजून घ्यायचे, जीवनामध्ये उतरायचे. एका महिन्याला एक श्लोक झाल्यानंतर महिनाभर त्या श्लोकाचं आम्ही चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. माझ्या जीवनात तो कसा मला बसवता येईल हा विचार एक महिना करायचा आहे. काय योजना केली आहे हो. म्हणून त्यांना प्रेरणा ईश्वराकडून मिळतात. योजना केली आहे की एका महिन्याला एक श्लोक आणि त्या श्लोकाचं महिनाभर चिंतन करायचं. जीवनामध्ये उतरायला काही वेळ लागतो की नाही हो. ताबडतोब थोडी काही औषध खाल्ल्याबरोबर आपल्याला गुण येतो का कधी. त्याचे 1 डोस 2 डोस 3 डोस डे बाय डे ज्यावेळेला औषध आमच्या अंगामध्ये जातं, झिरपतं, मुरतं, तेव्हा आम्हाला गुण येतो. डॉक्टर म्हणतात एका महिन्याने या रिपोर्टिंग करायला. हे 1 महिन्याचं औषध लिहून देतो. 1 महिना औषध घ्या, एका महिन्याने चेकिंगला या. रोज नाही चेकिंगला बोलवत डॉक्टर. तसं आपल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी, आपल्या सुद्धा मार्गदर्शकांनी ह्या सगळ्यांचा विचार केला हो. आणि एकच टॅबलेट दिली फक्त मोठी. आणि 30 दिवस 30 टॅबलेट घ्यायची. एकच औषध दिले, 4 औषध नाही दिले. एकच औषध दिलंय, मनाचा श्लोक. आणि तो आम्हाला महिनाभर ते औषध घ्यायचं आणि एका महिन्याने परत हजर व्हायचं आणि म्हणायचं की ह्या श्लोकाचा माझ्या जीवनामध्ये असा असा फायदा झाला. काय फायदा झाला आहे त्याच्यासाठी जनमंगल. बोलकाय हो, अतिशय बोलकाय. कोणी कवितेच्या रूपाने बोलतंय, कोणी लेखाच्या रूपाने बोलतोय. अनेक दृष्टीने हे बोलकं असो चॅनल आहे. आपल्याला एका मनाच्या श्लोकावरून माझ्या जीवनात तो कसा काय उपयोगी होत आहे, त्याचा उपयोग कसा होत आहे, माझं जीवन त्याने किती आनंदी होत आहे, समाधान किती विलसतंय, 4 ओळी लिहून पाठवा. निश्चितच आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत हे त्याचं स्वागत करतीलच. शिरीषजींना पण ते खूप आवडेल, वर्षाजींना पण खूप आवडेल. आणि आपले जनमंगल खऱ्या अर्थाने मंगल करण्यासाठी प्रवृत्त होईल. मनाच्या श्लोकांची एवढी ताकद आहे. म्हणून श्रवण करायचं, समजून घ्यायचं, जीवनामध्ये उतरायचं. मनाच्या श्लोकाचा भुजंग प्रयास हे वृत्त आहे हो. आणि सूत्रात्मक विवेचन आहे. मनाच्या श्लोकाचं विवेचन कसं आहे, सूत्रात्मक आहे. आता सूत्रात्मक आहे म्हणजे कसं आहे, अल्पाक्षर संदिग्धम सारवत विश्वतोमुखम. म्हणजे अल्प अक्षरामध्ये सगळं सार जेथे येतं त्याला सूत्र असं म्हणतात. अक्षर थोड्या अक्षरांची मांडणी पण सगळं त्याच्यामध्ये येतं, ब्रह्मसूत्र. आणि असा सूत्रात्मक अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि जीवन आनंदाचं करायचं आहे. सूत्री राहुनी खेळावे, जीवन आनंदाचे करावे आयतन. डॉक्टर काका म्हणतात, डॉक्टर देशमुख.
आमचे श्री गुरु ते म्हणतात जीवन आनंदाचं करायचं, आनंदरूप जीवन जगायचं. नको या जीवनामध्ये सुख नको, दुःख नको. हे सुखानी दुःखानी आम्ही होरपळून चाललेलो आहोत. त्याची जाणीव आम्हाला जर झाली तर आम्ही निश्चित त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू. थंडी खूप आहे याची जाणीव झाली की आपण स्वेटर घालतो की नाही, म्हणजे थंडीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो की नाही, थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो की नाही. तसं सुख आणि दुःख हे दोन्हीही मला टोचतात आहे, हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला त्याच्या पलीकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याला मंगल असं म्हणतात. सुख दुःखाच्या पलीकडे जाणे याला मंगल असं म्हणतात. आणि ते सगळ्या जनांचं व्हावं अशा ईश्वराच्या प्रेरणा काही लोकांना देण्यात आलेल्या आहेत. ईश्वरांनी त्या प्रेरणा दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते कार्यरत होत आहे. त्यातलाच एक भाग मनाचे श्लोक आहे. आणि म्हणून मनाच्या श्लोकाची पार्श्वभूमी बघू हो थोडीशी. एवढं सामर्थ्यवान हे मनाचे श्लोक आहे. आपल्या दृष्टीने किती सामर्थ्यवान आहे हे मी सांगितलं, पण थोडासा ऐतिहासिक पण पुरावा देते, म्हणजे कळेल की खरंच मनाचे श्लोक हे सामर्थ्यवान आहे. जे औषध आपण घेतो त्या औषधाच्या आधी आपण किती चौकशी करतो, खरंच का डॉक्टर या औषधाने बरं वाटेल. तुम्ही म्हणताय आहे कडू, पण मी कडू पण घ्यायला तयार आहे. जर मला बरं वाटत असेल तर मी कडू औषध पण घेतो. केवढं कडू जहरी औषध घेतो हो, केवढ्या सुया टोचवून घेतो निरोगी होण्यासाठी, घेतो की नाही, सगळी तयारी करतो की नाही. मग आनंदरूप जीवन होण्यासाठी सुद्धा आम्ही का न तत्पर असावं, का तितकी तयारी न करावी. आणि आपलं मंगल करण्यासाठी आहेत की, त्याचा आम्ही फायदा का न घ्यावा. पण खरं मंगल करणारे जे आहेत ते फक्त श्री गुरु आणि श्री गुरुच. त्यांच्या उपदेशाशिवाय या जीवाचं मंगल होणे नाही. म्हणून ईश्वराला शरणागत राहायचं आणि श्री गुरूंची सेवा करायची आणि माझं मंगल मी करून घ्यायचं. एवढं सामर्थ्य या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. मग हे मनाचे श्लोक कसे तयार केले समर्थांनी, ती पार्श्वभूमी आपण आज बघू थोडी. मी आधीच सांगितलं की आज आपल्या मनाच्या श्लोकाला सुरुवात होणार नाही, काही हरकत नाही. पण आधी हे सगळे अँगल आपले एकदा क्लिअर झाले, एकदा कन्सेप्ट हे सगळे क्लिअर झाले, हा बेस एकदा तयार झाला की त्या बेसवर मग आपल्याला फटाफट इमारत उभी करता येईल हो. बेस पक्का होणं फार गरजेचं आहे. पायाविणं भिंत तातडीची नको. पायाविणं भिंत कशी असते, तत्काळ पडते ती हो, थोडी वादळ आला, हवा आली तरी पडते, धक्का लागला तरी पडते, सक्षमतेने उभी नसते. म्हणून आमची पायाभरणी पक्की झाली पाहिजे, फार महत्वाचं आहे. मग मनाच्या श्लोकाची निर्मिती कशी झाली. चाफळचं राम मंदिर आहे, समर्थांनी ते रामरायाची स्थापना केली आणि दरवर्षी समर्थ त्या ठिकाणी उत्सव घेत असत. आणि त्या उत्सवाला सरकारकडून मदत यायची, सरकारी सण द्यायची, भरपूर मदत यायची आणि त्याच्या भरोशावर तो उत्सव व्हायचा. असे तिथला एक प्रघात होता. एके वर्षी काय झालं की एके वर्षी ही मदत आलीच नाही, थोडा विलंब झाला ती मदत यायला. विलंब झाला, आली नाही म्हणता येणार, त्याला विलंब झाला थोडा यायला. उत्सव जवळ येऊन ठेपला होता, सरकारकडून काही मदत आलेली नाही. उत्सव कसा करायचा रामरायाचा. सगळ्या शिष्यांना प्रश्न पडला. गेले समर्थांकडे गेले, समर्थांना म्हणाले गुरुदेव काय करायचं, उत्सव जवळ आलेला आहे, आपल्याजवळ खजिन्यात काहीच नाही, रामरायाचा उत्सव होणार कसा. समर्थ म्हणाले की अरे उत्सव कोण तुम्ही आम्ही करतो का. लाईन गेलेली आहे. थोडा मी दुसरा लाईट लावते, लाईन गेली आमच्याकडे. हो चालेल चालेल, करा करा.
थोडा आता प्रकाश येऊ शकतो, जरा इलाज नाही तर. हो. राम उत्सव करणारे तुम्ही आणि आम्ही आहोत का? उत्सव करणारे तुम्ही आणि आम्ही नाही. तर उत्सव करणारे रामराय आहे. राम करता, आम्ही करते नाही. आणि समर्थांनी एका रात्रीमध्ये हे 205 श्लोकांची रचना केली हो, एका रात्रीमधून. आणि सकाळी पहाटे अगदी प्रभात समयी सगळ्या शिष्यांना ते श्लोक दिले आणि म्हटले, श्लोक म्हणत फक्त गावामध्ये फिरायचं, कोणाला काहीही बोलायचं नाही, कोणाला काहीही म्हणायचं नाही, फक्त श्लोक म्हणत गावात फिरा. आणि सगळे शिष्य ते श्लोक म्हणत म्हणत गावामध्ये फिरले हो. आणि काय आश्चर्य, तो श्लोक जसे ते श्लोक म्हणायचे, ते श्लोक म्हटल्याबरोबर सगळा जनसमुदाय एकत्र व्हायचा, तो श्लोक ऐकायचा, त्या श्लोकाचा परिणाम अंतःकरणावर व्हायचा. आणि लक्षात यायचं की नाही, विलक्षण असे हे श्लोक आहेत, आपलं जीवन बदलवणारे असे हे श्लोक आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना, तू क्रोध करू नको, हा खेदकारी आहे, ह्या नाना विकारांच्या मागे लागू नको. अशा पद्धतीचं हे श्लोक ज्या वेळेला लोकांनी ऐकले आणि त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेचे लोक तेवढे सात्विक वृत्तीचे होते. व्हॉट्सअप, मोबाईल, टीव्ही याच्या मागे नव्हते. त्याच्यामुळे त्यांचं अंतःकरण बऱ्याच प्रमाणामध्ये स्थिर होतं. आमचं भयंकर अस्थिर आहे हो. घटकेत व्हॉट्सअप बघतो, घटकेत टीव्ही पाहतो, घटकेत लगेच युट्यूब बघतो, लगेच फेसबुक वर जातो. त्या अंतःकरणात कसं ठसणार आहे, कसं अंतःकरणावर त्या ठसणार आहे. पाणी जर का खळखळत असतं तर त्याच्यात प्रतिबिंब पडतं का? स्थिर शांत पाण्याच्या पृष्ठभागावरच प्रतिबिंब पडतो की नाही? तसं भगवंताचं प्रतिबिंब अंतःकरणावर जाऊन पडायचं असेल तर ते शांत आणि स्थिर हवं की नाही? तितकंच आमचं चंचल असं झालेलं मन. आणि म्हणून आणि असे 205 श्लोक म्हणत ते ज्यावेळेला शिष्य सगळे गावभर फिरले, तेव्हा त्यांना भरपूर भिक्षा आली हो. लोकांनी अगदी कृतज्ञतेने की ह्या मनाच्या श्लोकांनी माझ्या जीवनामध्ये आज असा असा फायदा होणार आहे, इतके संस्कार क्षम श्लोक आहे असं म्हणून कृतज्ञतेने त्यांना ती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने लोकांनी घरामधून अन्न धान्य आणून दिलं, कोणी पैसे आणून दिले, कोणी धान्याची मदत केली. कृतज्ञता व्यक्त होती, तो कृतज्ञता भाव होता. लक्षात घ्या, त्याला आम्ही भिक्षा जरी म्हटली तरी त्यांचा कृतज्ञता भाव होता. आणि त्या वर्षी रामरायाचा उत्सव झाला. सरकारची मदत आली थोडी उशिरा. समर्थ म्हणाले की या वर्षी उत्सवाची पूर्ण तरतूद झालेली आहे, आता याचा आपण दुसरा विनियोग करू. रामरायाच्या उत्सवाला यावर्षी न लावता आपण याचा दुसरा विनियोग करू. इतके संस्कारक्षम हे मनाचे श्लोक आहे. कल्पना करा, एक श्लोकात फक्त श्रवण केल्याबरोबर कृतज्ञता व्यक्त झाली आणि मंगल झाल्यासारखं वाटलं म्हणून तो भाव व्यक्त केला हो. अशा आपल्या अंतःकरणामध्ये जर हे भिडले श्लोक, तर ती कृतज्ञता आपल्या अंतःकरणातून निश्चितपणे प्रगट होईल. मंगल झाल्याचा भाव आमच्या अंतःकरणात शब्दातून प्रगट होईल. आणि ते श्लोक आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरायला प्रवृत्त होऊ. ही ताकद या मनाच्या श्लोकामध्ये आहे. आणि म्हणून हे 205 श्लोक म्हणजे 205 विचार समर्थांनी आमच्या समोर ठेवले. जीवन जगण्यासाठी, जीवन आनंदरूप करण्यासाठी, जनमंगल होण्यासाठी, जनांचं मंगल होण्यासाठी 205 श्लोक आमच्या समोर समर्थांनी जे ठेवले, ते एक एक श्लोकामध्ये एक एक विचार उद्भूत केलेला आहे.
एकेका श्लोकाच्या माध्यमातून एक एक विचार उद्धृत केलाय. तो एक विचार जरी आम्हाला टिपता आला श्लोकाच्या माध्यमातून, टिपून आम्हाला तो लिहून ठेवता आला, लिहून ठेवल्याशिवाय होईल का हो? तो सेव्ह होईल का? आता सध्या मोबाईलची, कॉम्प्युटरची, लॅपटॉपची भाषा आहे, सेव्ह करा. काही असं तरी सेव्ह करा. आम्ही लक्षात नाही ठेवणार, पण मोबाईलला लक्षात ठेवायला आम्ही भाग पाडतो. पहा काय कसं माणसाचं केवढं विचित्र काम आहे बघा. स्वतः लक्षात ठेवायला मेहनत करावी लागते. आम्हाला ती मेहनत नकोय. पटकन मोबाईलवर सेव्ह करा म्हणतो. का बरं? कारण मग ते माझ्या लक्षात राहील. आत्ता जर का सेव्ह केलं तर माझ्या लक्षात राहील. प्रवचन ऐकल्यानंतर सेव्ह करा म्हणजे आम्ही नंतर ऐकू. मग आता ऐकत असताना निश्चितपणे सेव्ह झालंच आहे ना, नंतर ऐकता येईल असं म्हणून आम्ही एका बैठकीमध्ये ते ऐकू का? तर मनावर कसे संस्कार होतील? मग सेव्ह केलेलं सेवच राहतं आणि आमचा शेवट होतो आणि ते सेवच राहत. त्याला लागून जातो, पण ते अंतःकरणावर टिपल्या जात नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून या 205 श्लोकांच्या माध्यमातून समर्थाने एक एक विचार या अंतःकरणाला दिलेला आहे. एक एक विचार या मनाला दिलेला आहे. तो आम्हाला टिपता आला पाहिजे, तो आम्हाला जतन करून ठेवता आला पाहिजे. आणि नुसतं जतन करून नाही ठेवायचा, तर तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवता आला पाहिजे हो. नाहीतर नाथ महाराज म्हणत की लोहाची मांदूस केली, नाना रत्ने भरिली, अभाग्याने टाकून दिली लोखंड म्हणून. नाथ महाराज म्हणतात लोखंडाची संदूक केला मोठा, त्यावेळेच्या काळाप्रमाणे ती नाना रत्न त्याच्यात ठेवली, पण अभाग्याने काय म्हटलं, लोखंडाचीच तर आहे असं म्हणून लोखंड म्हणून टाकून दिली. अरे पण ती उघडून पहा, त्याच्यामध्ये नाना रत्न साठवलेली आहे. मनाचे श्लोक शब्दच तर आहे, श्लोकच तर आहे असं म्हणून जर आम्ही लोखंडाची मांदूस म्हणून टाकून ठेवली, तर त्याच्यामध्ये 205 नाना रत्ने आहेत. वैचारिक मौल्यवान असे रत्ने जे आहे ते आमच्या हाती गवसणार नाही आणि आम्ही टाकून देऊ आणि मग आम्ही अभाग्य नक्की हो. पण अभाग्याशी तरी भाग्यवंत ऐसे श्री गुरु समर्थ. आम्ही अभागी झालो आहो म्हणून तर आम्ही जन्म घेतलाय, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. पण आहे हो, या अभाग्याची कळवळा येणारे एक स्थान आहे श्री गुरूंचं. करी लाभावेण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती. आणि आमच्या या अभागी जीवाची कल्याण करण्याची तळमळ श्री गुरूंना असते. आणि श्री गुरु आमचं कल्याण करतात. त्या 200 श्लोकांचा अर्थ, ते 200 श्लोक आम्हाला आमच्या कल्याणासाठी दिलेले आहे. आता ते 205 श्लोकाचा अर्थ त्याचं जीवनामध्ये कसं उतरायचं हे श्री गुरु आम्हाला सांगत असतात. आणि जनमंगल सारख्या संस्था कार्यरत होऊन आमच्यापर्यंत ते श्री गुरूंचा संदेश पोहोचवत असतात. लक्षात घ्या, इतकं सामर्थ्य या मनांच्या श्लोकामध्ये आहे हो. म्हणून 205 विचारांचा संग्रह माझ्या जवळ असला पाहिजे, हा माझा अट्टहास असावा, हा माझा आग्रह असावा. काय आग्रह असतात आपल्या जीवनामध्ये? मी गाडी घेईनच, मी 3 BHK घेईनच, मी हे करून दाखवीनच. काय आग्रह असतात जीवनाचे? परंतु मी मुक्त होऊन दाखवीनच, मी जीवनमुक्त होईनच, मी अभ्यास करेलच, मी श्री गुरूंचा अनुग्रह घेऊन त्यांच्याकडून माझं कल्याण करण्याची कला शिकून घेईलच. या आग्रहासाठी काही नाही करावं लागत, काही पैसे खर्च करावा लागत नाही, काहीच नाही. असलेल्या उपलब्ध वेळामध्ये
हे आपले आग्रह सहज पूर्ण होतात हो. याच्यासाठी वेळ खर्च करावा लागतो, संपूर्ण आयुष्य तरी द्यावं लागतं. मी 3 BHK घेईन म्हटल्यानंतर 1.5 कोटीचा 3 BHK साठी अख्खा आयुष्याची कमाई लावावी लागते पणाला. परंतु भौतिक आग्रहांसाठी आम्हाला वेळ, पैसा, शारीरिक श्रम द्यावे लागतात. परंतु पारमार्थिक आग्रहासाठी उपलब्ध जो वेळ असतो मिळालेला, त्या वेळामध्ये एवढा अभ्यास केला, श्री गुरूंचं मार्गदर्शन मिळालं, तरी ते सहज शक्य होतं. काय परवडेल आपल्याला? आणि शाश्वत शाश्वत ही शाश्वत सुख प्राप्त होतं. 3 BHK घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याला परत रंगरंगोटी, रिपेरी, जुना झाला होतोच. परत तेच करा, हिरे माझ्या मागल्या. याच्यामध्ये एकदा शाश्वत कल्याण झालं, परत मागे फिरावं लागत नाही. एकदा हित झालं, परत मागे नाही. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाची. एवढी ताकद या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. इतकी ताकद या मनाच्या श्लोकांमध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे. कल्पना आहे मला आज आपल्या श्लोकाला हात लागणार नाही, परंतु मनाच्या श्लोकाचं महत्व लक्षात ज्यावेळेला आम्हाला येईल, तेव्हा आम्ही श्लोक म्हणण्याला प्रवृत्त होऊ की नाही हो. एखादी गोष्ट जर आम्हाला घ्यायची असेल, तर आधी आम्ही त्याची जाहिरात बघतो, त्याचे सगळे रिपोर्ट्स बघतो, त्याचे व्ह्यूज बघतो. आता नवीन भाषेमध्ये व्ह्यूज बघा, रिव्ह्यू बघा, व्ह्यूज नाही रिव्ह्यू पण, हे सगळं बघतो आणि मगच आम्ही ती घेतो की नाही वस्तू. कुठे जायचं असेल तर रिव्ह्यू बघा. साधं कॅटरिंग जरी आम्हाला ठरवायचं असेल तर आम्हाला रिव्ह्यू बघतो आम्ही आता मोबाईलवर, तर त्याचे काय आहे रिव्ह्यू. मग बघितल्यानंतर हा याचे खूप चांगले आहेत. तसे संतांनी व्ह्यू संतांना दिसले, आता संतांनी त्याच्याबद्दलचे उद्घृत केलेले जे आहे संत वचन, ती आम्ही परत बघायची, परत अभ्यास करायचा. म्हणून मनाच्या श्लोकांचं काय महत्व आहे हे जोपर्यंत आम्हाला पटणार नाही, तोपर्यंत आम्ही मनाचे श्लोक पठण करायला, समजून घ्यायला, त्याच्या बोधापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून समर्थांनी आमच्या मनाला मना सज्जना म्हटलंय, मनाला उपदेश केलाय. मनालाच का उपदेश केला हो, असा एक प्रश्न येईल की नाही मनामध्ये. आता हा एवढा एक मुद्दा पाहू आपण, आहे आपल्या जवळ 5 मिनिटं अजून, निश्चितपणे एवढा मुद्दा बघू की मग मनालाच उपदेश का केला समर्थांनी, बाकी कोणाला का नाही केला. मन हा आमच्या अंतःकरणाचा एक भाग आहे, लक्षात घ्या. आम्हाला अंतःकरण आहे की नाही, आपल्याला अंतःकरण आहे की नाही सगळ्यांना. म्हणून तर आपण चालतो, बोलतो, हालतो. हा पेन आहे, या पेनाला, हा पेन चैतन्यमय आहे का हो? चालतो का हा पेन? हे घड्याळ बोलतं का, चालतं का? नाही, कारण याच्यात चैतन्य नाहीये. चैतन्य याच्यामध्ये नाहीये, घड्याळात चैतन्य नाहीये, कारण चैतन्य धारण करणारं इन्स्ट्रुमेंट याच्यात नाहीये हो. ते इन्स्ट्रुमेंट आमच्यामध्ये आहे, अंतःकरण. अंतःकरण हे इन्स्ट्रुमेंट आमच्या देहामध्ये भगवंतानी फिट केलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये चैतन्य सहज समावतो आणि आम्ही चैतन्य रूप दिसतो. हे चैतन्य गेलं की हा देह पडला. म्हणून आमच्या मनाला, ह्या अंतःकरणाला उपदेश केलाय की ते अंतःकरण हे समजू शकतो. हा हात नाही समजू शकणार. या हाताला किती सांगितलं की ए हाता असं कर, त्याला नाही कळणार. पण त्या हाताकडून ते काम करून घेण्यासाठी आमचं अंतःकरण जे आहे त्याला कळतं की या हाताने पेन उचलायचा. लक्षात घ्या, असं ते अंतःकरण नावाचा एक घटक आमच्या या देहामध्ये भगवंताने फिट केलेला आहे इन्स्ट्रुमेंट. ते त्याच्यामधला मन हे एक भाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यातला मन हा एक भाग आहे.
आहे एकच, फक्त आपापली भूमिका केली की वेगवेगळं होतं. त्या अंतःकरणाने ज्या वेळेला ठरवतो की मी असं करणार, मी तसं करणार, मी संकल्प विकल्प करतो, त्यावेळेला त्याला मन असं म्हणतात. घरामध्ये एक स्त्री असते, ती काकू असते, मावशी असते, आत्या असते, मामी असते. भूमिका बदलतात प्रत्येकाशी, वागताना बोलताना. सून असते, सासू असते, सगळं. तशा अंतःकरणाचे रोल बदलतात. संकल्प विकल्प करतो तेव्हा त्याला मन म्हणतात. निर्णय घेते की नाही नाही मला 3 BHK घ्यायचाच, त्याला बुद्धी म्हणतात. आणि माझ्या मनामध्ये ना तो 3 BHK इतका फसलाय की काही निघतच नाही तो. अंतःकरणातून तो निघूनच नाही राहिला हो मनातून, त्याला चित्त म्हणतात. आणि मी फ्लॅट घेतला, मला फ्लॅट घ्यायचा, हे मी म्हणणार, त्याला अहंकार म्हणतात. फार खोलात जाऊ नका, सोपं सोपं घ्या. त्यातलं मन, त्याला उपदेश केलाय, कारण ते समजून घेण्याचं समजणारं मनच असतं त्याच्यामध्ये. ते समजून घ्यायचं असतं, मनाने आधी समजून घ्यायचं असतं, म्हणून मनाला उपदेश केलेला आहे. आणि मन हे अतिशय चंचल आहे, आपल्या सगळ्यांना माहितीये. अतिशय चंचल असं मन आहे. चंचल ही मन कृष्णा प्रमाथी बलवत्तर. एवढं चंचल आहे ते वायूला सुद्धा आवरत नाही हो. एवढं चंचल आहे, वायूपेक्षा पण भयंकर चंचल असं मन आहे. घटके तिथे तर घटके तिथे. बसलोय मीटिंग मध्ये, पण लक्ष सगळं कुठे आहे? आज केव्हा वाजता मीटिंग केव्हा संपते? पुढचा आज रविवार आहे, मला पुढचे एवढे कार्यक्रम आहे रविवारचे. इकडे सगळं लक्ष. केवढं चंचल आहे हो मन. बघा थोडं आपल्या मनाकडे. थोडं स्वस्त 5 मिनिटं 2 मिनिटं बसायचं स्वस्त, डोळे बंद करायचे, मनाकडे बघायचं की अरे ते कुठे फिरतंय, लक्षात येईल. त्याचं चंचलत्व लक्षात येईल. खोडकर मुलावर आईचं सारखं लक्ष असतं की नाही? सारखं लक्ष आईचं खोडकर मुलावर असतं, तसं माझं संतांचं सगळं लक्ष या मनावर आहे. अतिशय खोडकर आहे ते मन, अतिशय चंचल आहे ते मन. म्हणून त्यालाच पकडण्याचा, त्यालाच स्थिर करण्याचा प्रयत्न संतांनी सांगितलेले आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराज म्हणतात, मनाला प्रसन्न करा, सगळ्या सिद्धी तुमच्या जवळ आपोआप येतील. एखाद्याचा जो घरातल्या मुख्य व्यक्तीचा मूड गेला असेल तर आपण काय करतो? पहा बरं, आपण लक्षात घ्या बरं, आपण काय करतो? घरातल्या व्यक्तीच्या, महत्वाच्या व्यक्तीचा अगदी जो मूड गेला असेल तर आपण काय करतो? त्याच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करतो. हे आज आईचा मूड नाही बरं का, आज आई रागवली आहे. मुलं म्हणतात आईच्या मनासारखं करा. काय करा? पटपट अभ्यास करा, बराबर आपापली कामं आटपा, वस्तू आपली जागेवर ठेवा. मग आई म्हणून आईला मिठी घालतो बाळ. आई खुश होते, अरे बाळा किती शहाणा रे, आज तू तुझ्या मनाने सगळं केलं. आई खुश. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ती आई काय करते? लगेच खाऊ आणते, मुलाला देते, बाळा घे, आज तू तुझ्या मनाने सगळं केलं, आज मला काहीच नाही काम ठेवलं. सर्व सिद्धीचे कारण. तिचं मन प्रसन्न झालं, तिने पटापट सिद्धी मुलाचा तेच उद्देश होता की आईकडून खाऊ काढायचं, आपल्या मनासारखं करून घ्यायचं आईकडून. मग आई आता मी जाऊ खेळायला? अरे हो जा बाळ. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी प्राप्त होतात मन जर प्रसन्न असेल तर. आणि म्हणून मनालाच उपदेश केलेला आहे. तो मनाचा उपदेश म्हणजे जीवाला उपदेश केलेला आहे. मनाचा उपदेश म्हणजे अंतःकरणाला उपदेश केलेला आहे. कारण मनाला आम्हाला वापरता येतो, जसं म्हटलं तसं मनाला वापरता येतो हो या. आणि म्हणून मनाला उपदेश केलेला आहे समर्थांनी. कसं आहे मन? संस्कारक्षम. संस्कार कोण घेतं? मनच घेतं. म्हणून त्या मनाला विवेकाचे संस्कार द्यायचे श्री गुरूंच्या माध्यमातून. संस्कार कोण करतं? शास्त्र आणि श्री गुरु संस्कार करतात. तुम्ही आम्ही नाही करू शकत हो. आई मुलावर संस्कार करते, पण ते ती कुठून आणते? शास्त्राने. चांगलं वागा, शहाण्यासारखं वागा, चोरी करू नका, शास्त्राने सांगितलेले आहे. म्हणून शास्त्र संस्कार हे मन घ्यायला सक्षम असतो. श्री गुरूंनी केलेले संस्कार घ्यायला हे मन सक्षम असतो. आणि
स्त्री गुरु आणि शास्त्र या दोघांच्या माध्यमातून ज्यावेळेला या मनावर संस्कार होतात ते पक्के संस्कार होतात आणि मग ते मन आपलं मित्र होतं. मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. तेच कारण, तेच बंधाला कारण आहे, तेच मोक्षालाही कारण आहे, हे संतांना माहिती आहे. म्हणून संतांनी मनालाच उपदेश केलेला आहे. म्हणून मना सज्जना राघवी वस्ती की, जे मनाला सांगितलं की बाबा रे तू तिथेच वस्ती कर, मना कुठे, राघवाच्या तिथेच राहा रे, म्हणजे तुझं मंगल होईल. हा उपदेश मनाला केलेला आहे समर्थांनी. हा उपदेश मला माझे श्रीगुरु करतात आहे. कशासाठी? माझं मंगल होण्यासाठी. संतांचा उद्देश हा फार विशाल असतो, व्यापक असतो. म्हणून जनमंगल होण्यासाठी, जनांचं मंगल होण्यासाठी. म्हणून समर्थांनी सांगितलं की मग आता हे मंगल होण्याचं आहे, तर मग मंगल कशाने होणार आहे? रामरायाच्या चिंतनाने मंगल होणार आहे. मग ते रामरायाचं चिंतन केव्हा करायचं? प्रभाते मनी. बस, प्रभात समयी हे रामरायाचं चिंतन व्हावं, म्हणून प्रभाते मनी रामचिंतित जावा, हे आम्हाला समर्थ आवर्जून 10 श्लोकांच्या माध्यमातून सांगतात आहे. आणि म्हणून हा 10 श्लोकांचा गट आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. आज आपली घड्याळाने आता आपल्याला जास्ती परमिशन देत नाही आहे, त्यामुळे इथे जे आपल्या प्रवचनाचं मुख्य नामाभिधान आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे प्रभात समय चिंतन का करावं, ते चिंतन कसं करावं, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मनाच्या श्लोकाचं महत्व काय आहे, त्याची ताकद किती आहे, मी काय केलं पाहिजे, नेमकं मी काय केलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कार घ्यायचे तर नेमके कसे प्रयत्न केले पाहिजे, नेमके कसे पैसे जमवले पाहिजे, हे जेवढं महत्वाचं आहे त्याहून 10 पटीने, कितीतरी पटीने महत्वाचे आहे मी नेमकं काय केलं पाहिजे. महत्व पटवून घ्यायचं आणि हा विचार अंतःकरणामध्ये 1 महिना जागून ठेवायचा. 1 महिना मनाच्या श्लोकाचं पठण करायला सुरुवात करा. एवढे 10 श्लोक रोज महिनाभर म्हणा, आपोआप पाठ होतील. काही 205 श्लोक म्हणायचे नाही, 10च श्लोक म्हणा. प्रभाते मनी रामचिंतित जावा, श्लोक क्रमांक 67 पासून ते सुरू होतात ते 76 पर्यंत महिनाभर हे श्लोकाचं फक्त पठण करा. आणि मग पुढच्या महिन्यात जेव्हा भेटू तेव्हा आता आपण त्यातला पहिला जो श्लोक आहे, तो पहिला श्लोक आपण घनश्याम राम लावण्य रूपी ह्याच्यावर चिंतन करू. तोपर्यंत आपण पठण करू आणि पठणाचं रूपांतर समजण्यामध्ये, समजण्याचं रूपांतर आचरणामध्ये, हे पुढच्या प्रवचनात ऐकू. आज या ठिकाणी वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. काकू, असं वाटतंय तुम्ही फक्त बोलत राहावं आणि आम्ही फक्त ऐकत राहावं. खूप सुंदर. नतमस्तक नतमस्तक आहोत आम्ही सर्व टीम आमची. तुम्ही आलात आणि 1 महिना तुम्ही म्हणताय, पण हे वाट पाहणं खरोखरच फार कठीण आहे. सकाळी सकाळी अगदी म्हटलं की राम रतन धन पायो, अशा प्रकारचं तुम्ही एक खूप श्रेष्ठ दान आमच्या पदरात टाकलंय. यामध्येच खरी धन्यता आहे. आणि जनमंगलचा जो मूळ विचार आहे, आदरणीय सरांनी आणि मॅडमनी सुरू केला, की सारे काही राष्ट्रासाठी, तो तुम्ही आज अजून त्या ठिकाणी अधोरेखांकित केला की ही जबाबदारी. यानंतर मी विशाखा राजे यांना निमंत्रित करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं. विशाखा. धन्यवाद. आदरणीय शैलताईंना नमस्कार. आज आपण मनाचं श्लोक याचं पहिलं पुष्प ऐकलं आणि म्हणजे पहिलं पुष्प म्हणण्यापेक्षा आज आपण त्याची पार्श्वभूमी आपण ऐकून घेतली आणि ती शैलताईंनी अतिशय सुंदर पद्धतीने, सहजतेने आपल्या मनामध्ये रुजवली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की श्रवण नुसतं नाही करायचं, तर ते पटवून घ्यायचं, ते आचरणात आणायचं.
आणि त्यातून जो मिळणारा आहे आनंद तो स्थिर ठेवणं म्हणजे मनाचा बोध. अगदी सहज सोपी व्याख्या त्यांनी मनाच्या बोधाची केली आहे. आणि हे कार्य समर्थपणे करू शकतं ते आपले श्री गुरु. अतिशय सुंदर पद्धतीने सहजतेने आपल्याला मनाला पटवून दिलेलं आहे. आणि पहिलं पुष्प आपण समर्थांच्या चरणी जनमंगलच्या सर्वसमूहाच्या वतीने अर्पण करतो आहे. ही संधी दिल्यासाठी म्हणून आपण आपले तुम्ही काकांना नमस्कार करतो. त्याचबरोबर आदरणीय वर्षमान आदरणीय शिरीष सर या सगळ्यांच्या चरणीचा नमस्कार करतो. कारण ही मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी या सर्वांचे आपण आभार. रामकृष्ण. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. आमंत्रित आहोत. नमस्कार राम. करते. तर शिरीषजींना नमस्कार. हो हो, भैरवीजींचे पण आभार. त्यांनी आपल्याला टेक्निकली सगळ्या अगदी. कार्यक्रमामध्ये सहकार्य केलंय. थँक्यू. थांबूया आपण आता. थांबते आता.